बातमी आहे राजन साळवींनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यावरूनच आता खासदार संजय राऊत यांनी राजन साळवींवर खालच्या शब्दामध्ये टीका केलेली आहे। राजन साळवींवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली। तर एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतरही राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती आणि त्यामुळेच कोकणात ठाकरेंची शिवसेना जिवंत होती। पण आता साळवींनीच ठाकरेंची मशाल सोडून शिंदेंचं धनुष्यबाण हाती घेतलंय। त्यावरूनच आता राऊतांनी साळवींना खडे बोल सुनावले। माणूस सत्ता गेल्यावरती जो तडफडत राहतो याला आम्ही शिवसैनिक म्हणत नाही। हे जे आता राजन साळवींसारखे लोक आहेत यांना मी म्हणतो, संकट काळामध्ये नेत्याबरोबर राहायला पाहिजे, पक्षाबरोबर राहायला पाहिजे। तुमच्या पक्षातले मतभेद नंतर दूर करता येतील। तुम्ही काही कारणं देताय जाण्याची। तुम्हाला पक्षानं तुम्ही राजन साळवी आज जे दिसताय राजन साळवी म्हणून तुमची किंमत आहे ती शिवसेना या 4 अक्षरामुळे। तुम्हाला शिवसेनेनं नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख 3 वेळा आमदार केलं नसतं तर कोण राजन साळवी। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता। यावरूनही संजय राऊत यांनी टीका केलेली होती। पण शरद पवारांमध्ये आमच्यात कोणतीही नाराजी नाही असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। शरद पवार आम्हाला वडिलांसमान आहेत असंही ते म्हणाले। मोदींनी पवारांना भटकती आत्मा म्हटलं होतं, तो अवमान नव्हता का असा सवालही संजय राऊतांनी केला। पवार साहेबांविषयी नाराजी असण्याचं कारण काय आहे? आम्ही एका विशिष्ट घटनेपुरतं आमची भूमिका मांडली। आम्ही नाराजी नाही व्यक्त केली, आम्ही टीका नाही केली। आम्ही आमची भूमिका मांडली की पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं एका महाराष्ट्र ज्याला गद्दार म्हणून संबोधतो आहे, ज्याने सरकार पाडलं बेईमानी करून, अमित शहांशी हातमिळवणी करून, त्यांचा सत्कार पवार साहेबांच्या हातून करणं हा पवार साहेबांचा अपमान आहे। यांना आता माननीय पवार साहेबांचा जो पुळका आलेला आहे तो किती खोटा आहे, किती खोटा आहे। अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात आणि शरद पवारांवरती अद्वा बोलतात। पवार साहेबांनी शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, पवार साहेबांनी स्वकार क्षेत्राचा बट्टाबोळ केला, तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली? तेव्हा पवार साहेबांचा अपमान नाही झाला। नरेंद्र मोदी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणतो, बरंच काय काय म्हणून जातो, तेव्हा यांच्या तोंडाची डबडी, तोंडाला काय बूच बसला होता का? तेव्हा त्यांची अस्मिता वगैरे काय पवार साहेबांचं प्रेम जागा नाही झालं? यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। आरबीआयनं मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलाय। आरबीआयनं निर्बंध घातल्यानं बँकेमध्ये ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम काढता येणार नाहीये। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आता कर्ज देऊ शकणार नाही किंवा ठेवी सुद्धा स्वीकारू शकणार नाहीये। आरबीआयनं गुरुवारी 13 फेब्रुवारीला बँकेचं कामकाज बंद झाल्यानंतर पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध लागू केलेत। रिझर्व्ह बँकेच्या या निर्बंधानंतर खातेदार हवालदिल झाले। त्यांनी मुंबईतील बँकेच्या शाखेबाहेर गर्दी केली होती। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। स्नेहा, काय सांगाल, या बँकेवर नेमके कशामुळे निर्बंध घालण्यात आले आणि दुसरं म्हणजे ठेवीदारांची अवस्था सध्या कशी आहे? नक्कीच आपण पाहिलं तर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक समोर जी आहे ती मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे। खातेधारक इथे मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत। जवळपास सकाळपासून इथे गर्दी झालेली आहे। काल जो आरबीआय कडून जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत त्याच अनुषंगाने ही गर्दी आहे। प्रत्येक सामान्य माणसाचे जे पैसे जे आहेत ते या बँकेमध्ये आहेत। तर आपण थेट हे जे बँकेच्या समोर जी गर्दी आहे ते खातेधारक आहेत, थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नक्की त्यांचं म्हणणं काय आहे। तुम्ही इथे लाईन मध्ये उभ्या आहात, नक्की ही लाईन कशासाठी आहे? लॉकरसाठी, टू ऑपरेट लॉकरसाठी। हो, गोल्डच्या लॉकरसाठी गोल्ड ठेवलेले आहेत। यस, और क्या रखेंगे लॉकर में, ऑब्वियसली। कधीपासून तुमचं या बँकेमध्ये अकाउंट आहे? 18 years फॉर मी। पहिला दिवसच उघडलेला तेव्हापासून आमचे अकाउंट आहे ते। आणि
आता ही वेळ आलेली आहे, आज तुमच्यासमोर ही वेळ आलेली आहे, बँकेसमोर उभं राहावं लागतंय, पैसे जे आहेत ते आतमध्ये अडकलेले आहेत, त्यासाठी तुम्ही काय सांगाल? काय करू शकणार आता? काही नाही करू शकते. आता सगळी उभे आहे, आम्ही बी उभे राहिले तर काही नाही करू शकते ना. आता हाय ते आहे. आता ते लॉकरसाठी ते आम्हाला टेन्शन नाही आहे. पैसेच आता बघूया काय होते. गव्हर्नमेंट करेल काही ना काहीतरी. ते आपण पाहिलं तर मोठी गर्दी आपल्याला दिसत आहे. इथे रांग लागलेली आहे, लॉकरसाठी ही रांग लागलेली आहे, लॉकरमध्ये जे दागिने आहेत त्यासाठी ही रांग लागलेली आहे. आपण जर इथे पाहिलं, तुम्ही देखील या रांगेमध्ये उभे आहात, काय सांगाल? कधीपासून या रांगेमध्ये उभे आहात आणि आतमध्ये लॉकरसाठी ही लाईन आहे का? 10 मिनिटं झाली. 10 मिनिटं उभं आहे मी अजून. 10 मिनिटानंतर अजून लाईन भरलेली आहे. माहिती नाही आता किती वेळ लागेल. आमचं फक्त लॉकरसाठी ही लाईन आहे. बाकी पुढे पण सांगा ना कोणाला लॉकरसाठी लाईन आहे. लोकांना कळत नाही. अकाउंट आहे या बँकेमध्ये? ते नाही माहिती. आताच काढलं ऍक्च्युली. दुसरं न्यू इंडिया बँक बंद पडली. झाले या बँकेत अकाउंट आहे. काय सांगण्यात येते आता तुम्हाला? लॉकरसाठी लाईन लावली आहे. बघू टोकन नंबर देते त्यानंतर सांगतोय. पोलीस देखील इथे उपस्थित आहेत, काय त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे? ते का तिकडे पुढे पाठी काय आवाजच येत नाही. पाठी समोरच सांगतोय. ते आपण पाहिलं तर जे ठेवीदार आहेत त्यांच्याकडून रांगा लावण्यात येत आहे. त्यांच्याकडून सकाळपासूनच या भागामध्ये गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मध्यमवर्गीयांचे जे पैसे आहेत, दागिन्यासाठी जे लॉकरमध्ये जे दागिने ठेवलेले आहेत त्यासाठी ही जी सगळी मंडळी आहे ते इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. प्रत्येक जण चिंतेत आहे, कारण प्रत्येकाचेच पैसे किंवा दागिने या बँकेमध्ये अडकलेले आहेत. म्हणून प्रत्येक जण चिंतेत आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे इथे पोलीस देखील तैनात आहेत, पोलीस देखील इथे उपस्थित आहेत. ते देखील चर्चा करत आहेत. ठेवीदारांच्याशी देखील चर्चा केली जाते, कारण ठेकेदारांचे देखील काही प्रश्न आहेत, तर त्या संदर्भात पोलिसांशी बातचीत केली जात आहे. आपण इकडे पाहिलं तर खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेसमोर ही आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे. अंधेरी पूर्वकडील ही जी बँक आहे त्याच्यासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला ही पाहायला मिळत आहे. असं म्हणता येईल की बँकेवर निर्बंध घातलेले आहेत, पण या लोकांचे अनेक लोक इथं आपल्याला दिसत आहेत. त्यांचे पैसे अडकले, त्यांच्या ठेवी ज्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने होते तेही अडकल्याचं दिसते. त्यामुळे त्यांना दिलासा दिला जातो का ते बघावं लागेल. त्यामुळे या विषयाची अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. भूमिका न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती. मंत्रालयात फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये वॉर रूम वरून वॉर सुरू असल्याची चर्चा. फडणवीसांच्या वॉर रूम शेजारी आता शिंदेचाही स्वतंत्र वॉर रूम असणार, सूत्रांची माहिती. राजन साळवींवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली. साळवींनी ठाकरेंना धक्का देत शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यावरून राऊतांची साळवींवर खालच्या भाषेत टीका. शरद पवारांनी एकनाथ शिंदेचा सत्कार केला, हे महाराष्ट्राला रुचलेलं नाही. संजय राऊतांकडून पुन्हा एकदा टीकास्त्र. मोदी पवारांना भटकती आत्मा म्हणाले होते, हा पवारांचा अपमान नव्हता का? खासदार संजय राऊतांचा टीका करणाऱ्यांना थेट सवाल. खंडणी प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेच्या कोठडीत वाढ. केज न्यायालयानं सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. युट्यूबर रणवीर अलाहाबादीच्या अडचणीमध्ये वाढ. अलाहाबादियाच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. देशभर दाखल होत असलेल्या FIRला याचिकेद्वारे दिलं होतं आव्हान. बरखास्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा. 18 मार्चपर्यंत अटक न करण्याच्या सूचना. पूजा खेडकरला मोठा दिलासा. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये GBSच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू. 60 वर्षीय महिलेचा GBSमुळे मृत्यू झाल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध. आर्थिक व्यवहार होत नसल्यानं बँकेच्या शाखेबाहेर ठेवीदारांची गर्दी.